खरंच ओळखीने काम मिळतं का? हो, ऑडिशनमध्ये ओळखीने काम मिळतं हे खरं आहे. हे अगदीच खोटं आहे असं मी म्हणणार नाही, पण ओळखीनेच काम मिळतं. हे ऑडिशन फ्रॉड ओळखायचे कसे, आणि जर का हे ऑडिशन फ्रॉड असतील तर मग पुढे काय करायचं? सगळ्यात पहिले ही भीती काढली पाहिजे की आपण वाक्य विसरू. सगळ्यात पहिले हे लक्षात घेतलं पाहिजे की ऑडिशन तुम्ही जेव्हा शूट करता किंवा द्यायला जाता तेव्हा त्यांना तुमचं इनिशियल लेवलला पाठांतर बघायचं नसतं. काहीतरी घडतं आणि माझं सिलेक्शन होत नाही, आणि असं बऱ्याच वेळा घडतं. सो हे जे रिजेक्शन आहे किंवा हा जो नकार आहे तो कसा पचवू, त्याच्याकडे कसं बघू? हाय, हॅलो, नमस्कार. वेद भेटच्या या सीझन 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सीझन 1 ला तुम्ही खरंच सगळ्यांनी फार छान प्रतिसाद दिलात, आणि त्यावेळेला खरं तर आम्ही थांबायचा विचार केला होता, पण मग नंतर असं वाटलं की नाही, येणारा रिस्पॉन्स, येणारा प्रतिसाद हा फार सुंदर आहे, तेव्हा आता परत सीझन 2 हा नव्याने आणायला हरकत नाही. त्यामुळे नवीन विषय, नवीन मान्यवर, नवीन कलाकार, नवीन तज्ज्ञ, असं सगळं नवीन घेऊन, आणि त्याचबरोबर काही जे आपण म्हणूया की आपले जे जुने पाहुणे आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे विषय किंवा वेगवेगळे प्रश्न आपल्याला पुढे घेऊन यायचे होते, तर त्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही परत एकदा आलेले आहोत. आजचा जो आपला एपिसोड आहे तो ह्याच्यावरती आहे की ऑडिशन म्हणजे नक्की काय. कारण की मागच्या 20 वर्षांमध्ये साधारणतः वेद सुरू झाल्यापासून आम्हाला दरवेळेला दरवर्षी नव्याने हे प्रश्न समोरून येत असतात. कधी पालकांकडनं येतात, कधी नवीन कलाकारांकडनं येतात की जे स्ट्रगलिंग पिरियडमध्ये आहेत त्यांच्या. आणि अर्थातच वेद ऍक्टिंग अकॅडमी, वेद थिएटर आणि ऍक्टर्स लॅब याचे संचालक, फाउंडर आणि डिरेक्टर संकेत ओक आज माझ्या बरोबर आहेत. संकेत सर स्वतः गेली 20 वर्ष या क्षेत्रात आहेत. त्याचबरोबर त्यांनी स्वतः मास्टर्स केलेला आहे थिएटर आर्टमध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमधनं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे अनेक स्टुडंट, त्यांचे अनेक विद्यार्थी हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्ता व्यावसायिक पातळीवरती काम करतायत. म्हणजे पुढे जाऊन ऑडिशन पासून ते मानधन किती सांगायचं, दादा मला इथे ऍक्टिंगचा हा प्रश्न आहे, इथपर्यंत सगळे प्रश्न त्यांच्यापाशी येऊन थांबतात, त्यांच्याकडनं त्यांना उत्तरं मिळतात. सो त्यामुळे या बाबतीत आज आम्ही बोलणार आहोत. तर सगळ्यात अर्थातच पहिले सुरुवात करूया की ऑडिशन म्हणजे काय. सगळ्यात महत्वाचा पहिला जो प्रश्न असतो लोकांच्या मनामध्ये की ऑडिशन म्हणजे नक्की काय. तर सिंपल गोष्ट आहे, ऑडिशन म्हणजे निवड प्रक्रिया. एखाद्या गोष्टीची आपण जेव्हा निवड करतो, आपली गरज आणि त्याप्रमाणे आपण केलेली निवड, याला आपण ऑडिशन म्हणतो. जसं कुठल्या जॉबसाठी इंटरव्ह्यूला जेव्हा एखादा कॅन्डिडेट जातो, तर त्या इंटरव्ह्यूला गेल्यानंतर इंटरव्ह्यू घेणारे ज्या पद्धतीने त्याला प्रश्न विचारतात, त्यांना त्या जॉबसाठी असलेले रिक्वायरमेंट त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या कॅन्डिडेटमध्ये ते शोधत असतात कुठेतरी. त्याच पद्धतीने जेव्हा ऑडिशनसाठी एखादा कलाकार जातो तेव्हा समोरचे डिरेक्टर किंवा असिस्टंट किंवा प्रोड्युसर जी काही त्यांची टीम असते, ते त्या समोरच्या कलाकारामध्ये त्यांना ज्या रोलसाठी तो कलाकार अपेक्षित आहे तो कलाकार सापडतोय का हे बघत असतात. त्यामुळे आपल्याला अपेक्षित असलेला कलाकार हा जो पडद्यावर दिसणार आहे, तर तो रोल करण्यासाठी अपेक्षित असलेला कलाकार, त्याची उत्तम निवड करणं म्हणजे ऑडिशन. अर्थात ऑडिशन नाटकाची आणि कॅमेराची किंवा स्क्रीनची या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत किंवा त्याच्यासाठीची रिक्वायरमेंट वेगवेगळी. स्क्रीनची जी ऑडिशन असते त्या स्क्रीनच्या ऑडिशनमध्ये सगळ्यात आधी लुक महत्वाचा असतो. मग लुक असेल, ऍक्टिंग टॅलेंट डेफिनेटली आहे, पण ती व्यक्ती त्या लुकला जायला हवी. समजा एखादा छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॅरेक्टरसाठी मी साधारणपणे जी त्यांची उंची किंवा त्यांची काय म्हणूया त्यांचे लुक्स जे ऑलरेडी आपल्याकडे अभ्यास करून ठेवलेला आहे किंवा त्यांचे काही फोटोज असतील, चित्र काही असतील, तर त्याला जवळपास जाणारच कॅरेक्टर मला घ्यावं लागतं. आणि जर तसं नसेल तर त्या पद्धतीने मला मेकअप करून ते क्रिएट करावं लागतं. पण सगळ्यात पहिले प्रेफरन्स असा असतो की मला जे कॅरेक्टर अपेक्षित आहे त्या कॅरेक्टरच्या लुकच्या जवळ जाणारं कॅरेक्टर हे मी स्क्रीनसाठी बघेन. वेरॅज नाटकामध्ये जरी लुक इतका काय म्हणूयात आपण इतका जसाच्या तसा नसेल तरी सुद्धा त्याचा इनर ऍक्टिंग टॅलेंट हा बघितला जातो, तो जास्त महत्वाचा असतो. कारण कलाकाराची इनर स्ट्रेंथ किती आहे, त्याचा आवाज कसा आहे. आता साधी गोष्ट पाहिली तर स्क्रीन किंवा कॅमेरा, तर कॅमेरा आपल्या चेहऱ्याच्या किती जवळ येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये तितकी चिटिंग नाही करू शकत.
पण तेच तुम्ही जेव्हा स्टेजवर असता तेव्हा 1000 प्रेक्षक समोर असतात, शेवटच्या लाईनीमधला प्रेक्षक तुम्हाला इतक्या लांबून बघणार असतो. त्यामुळे तुम्ही तुमचा आवाज किती थ्रो तुमच्या आवाजाचा आहे, तुम्ही तुमची एनर्जी कशी देत आहे, या सगळ्या गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात. त्यामुळे सिरियल किंवा फिल्म किंवा स्क्रीनसाठीची जी ऑडिशन असते त्याच्यासाठी सगळ्यात पहिले महत्वाचं येतं ते म्हणजे लुक, आणि नाटकाची ऑडिशन असते त्याच्यासाठी महत्वाचा असतो ऍक्टरचा आवाज आणि त्याची इनर कॅपॅसिटी किंवा इनर स्ट्रेंथ किती आहे, त्याच्यातला टॅलेंट किती आहे, या गोष्टी जास्त पाहिल्या जातात. सो साध्या सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे ऑडिशन म्हणजे निवड प्रक्रिया, ज्याच्यामधनं आपल्याला अपेक्षित असलेल्या कॅरेक्टरसाठी एक योग्य कलाकाराची निवड करणं. पण मग ऑडिशन जेव्हा मुलं आपली देतात किंवा हे सगळे जे आपले नवीन कलाकार आहेत हे सुद्धा जेव्हा देतात आणि ज्या वेळेला त्यांचं सिलेक्शन होत नाही त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं असतं की माझ्यात काहीतरी कमी आहे किंवा माझ्यामध्ये ते टॅलेंट नाहीये ज्याच्यामुळे माझं सिलेक्शन होत नाहीये. तर खरीच अशी गोष्ट आहे का? म्हणजे साधी सोपी गोष्ट आहे. सिरियल असेल, नाटक असेल किंवा चित्रपट असेल, काही कुठलाही भाग घ्या, हा आपला जे जीवन आहे किंवा जे वास्तव आहे याच्यापासून इन्स्पायर होऊन या स्टोरीज लिहिल्या जातात किंवा कथानक असतं किंवा या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे माझं असं मत आहे की प्रत्येक माणसाला जाणारं कॅरेक्टर हे प्रत्येक सिरियल आणि फिल्ममध्ये असतंच. फक्त योग्य कॅरेक्टरसाठी तुम्ही ऑडिशन दिली पाहिजे. जर तुमची निवड होत नसेल तर याचा अर्थ तुम्ही ऑडिशन वाईट दिली तसं नाही. वाईट दिली म्हणण्यापेक्षा काही टेक्निक्स आहेत ज्या अर्थात पुढे मी आता सांगेन किंवा आपल्या बोलण्यामध्ये येतील. पण उदाहरण द्यायचं झालं तर मी जसं मगाशी छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर म्हटलं, तर त्या कॅरेक्टरसाठी समजा ऑडिशन द्यायची झाली आणि त्या कॅरेक्टरसाठी एकदम बारीक आणि उंच असा मुलगा आहे आणि जो त्या कॅरेक्टरसाठी ऑडिशन देतोय, तर त्याचा ऍक्टिंग टॅलेंट कितीही अप्रतिम असेल, त्याचा आवाज छान आहे, त्याचं बाकी सगळं, त्याची कपॅसिटी आहे, तो वाक्य पाठांतर त्याचं उत्तम आहे, तो कॅरेक्टर समजून करतोय, पण तरी सुद्धा मुळामध्ये तो ज्या लुकला अपेक्षित आहे, महाराजांचा जर लुक असेल, आता महाराजांचाच असं नाही पण आपण असं घेतलं की कुठलाही म्हणजे एखाद्या स्क्रिप्टमध्ये सखाराम बाइंडर सारखी आता स्क्रिप्ट आहे, तर सखाराम बाइंडरचं जे कॅरेक्टर लिहिलेलं आहे तेंडुलकरांनी, तर त्या कॅरेक्टरला एक लुक आहे. ते कॅरेक्टर लिहिल्यानंतर साधारणपणे एक आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. त्या चित्राला जवळ जाणारं एखादं कॅरेक्टर आपल्याला अपेक्षित असतं. जर ते कॅरेक्टर तसं नसेल, त्याचा लुक तसा नसेल, तर काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे ऑडिशनमध्ये आपलं सिलेक्शन होत नाही म्हणजे आपण कुठेतरी आपल्यामध्ये कमी आहे किंवा आपण तिथे केपेबल नाही आहोत, आपण ऑडिशनच देणं बंद करूया, तर असं करू नये असं माझं सांगणं आहे. वेराज तुम्ही विचार केला पाहिजे की आपलं नक्की काय चुकतंय. तर त्यातली सगळ्यात महत्वाची पहिली चूक माझ्या मते ही असू शकते की तुम्ही योग्य कॅरेक्टरसाठी ऑडिशन देत नाही आहात. बरेचदा असं होतं की बरेच जण हे लीड रोलसाठीच ऑडिशन देतात. म्हणजे एखादा हिरो हिरोईनचं कॅरेक्टर आहे आणि त्याच्यासाठी सगळेजण ऑडिशन देतात असं नाही. आता नवाजुद्दीन सिद्दीकी किंवा असे अनेक कॅरेक्टर आहेत की जे लीड रोल किंवा आपण जो हिरो एक हे म्हणतो की हिरो असा दिसला पाहिजे किंवा हिरोचा लुक असा असायला हवा किंवा हिरोईनचा लुक असा असायला हवा, तर हे जे पहिल्यापासून पायंडे होते अनेकांनी मोडलेले. पण ते कधी मोडले जेव्हा त्याचं कॅरेक्टरच तसं होतं, जेव्हा स्क्रिप्टमध्ये त्या पद्धतीने ते मेन्शन केलेलं असतं तेव्हा. राईट. पण जर त्या स्क्रिप्टमध्ये मेन्शन केलेला हिरो हा हिरो दिसणारा म्हणजे बाबा हिरो सारखा दिसणारा जर तो अपेक्षित आहे आणि आपलं कॅरेक्टर जर त्याला जात नाही आणि तरीही आपण लीडसाठीच ऑडिशन देतोय, तर मग आपण कुठेतरी चुकतोय. कदाचित काही कॅरेक्टर अशी असतील की जी निगेटिव्ह रोलसाठी सुद्धा जाऊ शकतील किंवा काही कॅरेक्टर असतील जी कॅरेक्टर रोलसाठी, आता मराठी काय किंवा हिंदी इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार असे आहेत की जे कॅरेक्टर रोल करून सुद्धा फेमस आहेत किंवा जे लक्षात आहेत. त्यामुळे असं नाही आहे की तुम्ही चुकता कुठेतरी, तर तुम्ही चुकीच्या कॅरेक्टरसाठी ऑडिशन देता. त्यामुळे आधी हे समजून घ्यायला हवं कुठल्याही ऑडिशन देताना, अगदी मोठ्या कलाकारांचं हे मी सांगतोय की त्यांनी हे समजून घ्यायला हवं की आपण ज्या कॅरेक्टरसाठी ऑडिशन देतोय तर त्या कॅरेक्टरसाठी आपला लुक सगळ्यात आधी जातोय का, त्यानंतर मग आपला ऍक्टिंग टॅलेंट, आपला आवाज आणि बाकी सगळ्या गोष्टी आल्या. लहान मुलांच्या बाबतीमध्ये मी सांगेन की बरेचदा पालक फोर्सफुली ऑडिशन दे बाबा, इथे ऑडिशन दे, तिथे ऑडिशन दे. तर मी त्यांच्यासाठी असं दरवेळी सांगेन की पालकांनी मुलांना हे समजावलं पाहिजे की ऑडिशन हा एक एक्झरसाइज आहे. तुम्ही तो एक एक्सपेरिमेंट किंवा एक्झरसाइज किंवा एक गंमत म्हणून देऊन बघा. सिलेक्शन झालं तर झालं, पण त्यात मुलाची काहीच चूक नसते.
मोठ्याने किमान कळत असतं. लहान मुलांना ते लक्षातही येत नाही, कारण त्यांना थिएटर ट्रेनिंग असेल तर काही गोष्टी माहिती असतात, पण त्याच्यानंतर पुन्हा कॅमेराचं ट्रेनिंग वेगळं असतं, जे त्यांना बरेचदा फ्लोअरवर दिलं जातं किंवा शूटिंगच्या वेळी मिळतं. बरेचदा असं असतं, आमच्याकडे तर आपल्याकडे वेदमध्ये बरेचदा ऑडिशन अशा येतात की एखादा हिरो आहे, या हिरोचा मुलगा किंवा हिरोची मुलगी म्हणून आम्हाला कॅरेक्टर हवं. सो ऑडिशन घेणारे हे बघतात की त्या हिरोची जी चेहरापट्टी आहे किंवा जसा तो दिसतोय त्याच्यासारखे दिसणारे लहान मुलं त्यांना हवी असतात त्या वयोगटामधली. आता जर त्याच्यासारखी दिसणारी ती मुलं दिसतच नसतील तर त्यात त्या मुलांचा दोषच नाहीये ना. त्यामुळे बरेचदा लहान मुलांची कॅरेक्टर अशी येतात आणि मग पालकांना वाटतं की अरे आपला मुलगा एवढ्या ऑडिशन देतो पण तरी सुद्धा त्याचं सिलेक्शन होत नाही. अर्थात बरेचदा त्याच्यामध्ये टेक्निकल काही गोष्टीही चूक असतात. पण पहिला मुद्दा जो त्याच्यामध्ये येतो, जे आता आपला प्रश्न होता की ऑडिशनमध्ये माझं सिलेक्शन होत नाही, मी सगळी मेहनत करून मी ऑडिशनच्या बाकी सगळ्या टेक्निकल बाजू उत्तम सांभाळूनही माझं सिलेक्शन होत नाही, तर मग माझी चूक कुठे होते? तर चूक तिथे होते की तुम्ही योग्य कॅरेक्टरसाठी ऑडिशन देत नाही. त्यामुळे आधी ते कुठलं कॅरेक्टर आहे ते आपल्याला जात आहे का हे समजून घ्या, मान्यवरांचं किंवा काही योग्य व्यक्तीकडनं तसा गायडन्स घ्या आणि मग ती ऑडिशन द्या. तुमचं ऑडिशनमध्ये 100% सिलेक्शन होईल. ओके. अजून एक त्याच्यातला ऑडिशन देतानाचा एक महत्वाचा मुद्दा असतो की याची ऑथेंटिसिटी किती किंवा हे फेक नाहीये ना. कारण की आता मध्यंतरीच फार मोठा इन्सिडेंट घडलाय आणि नशिबाने त्याच्यातनं काही वाईट आउटकम मुलांकरता निघालं नाही. मुलांना ओलीच ठेवलं गेलं होतं तरी मुलं त्याच्यामधनं सही सलामत बाहेर पडली. पण हे ऑडिशन फ्रॉड ओळखायचे कसे, आणि जर का हे ऑडिशन फ्रॉड असतील तर मग पुढे काय करायचं, किंवा पुढे काय करायचं म्हणण्यापेक्षा अशा ठिकाणी खरंच पैसे वगैरे द्यावे लागतात का, किंवा अशा पद्धतीचंही काही चालतं का? ऑडिशन मध्ये बेसिकली वेगवेगळ्या पद्धतीने फ्रॉड केले जातात. कारण गेल्या 20 वर्षांमध्ये म्हणा किंवा अनेक ऑडिशन जेव्हा म्हणजे मी किंवा माझ्या मित्रांनी आम्ही अनेक ऑडिशन जेव्हा दिल्या होत्या किंवा आता माझे स्टुडंट जेव्हा ऑडिशन देतात तर तेव्हा अनेक अशा गोष्टी डोळ्यासमोर येतात की अरे हे सगळ्यांना माहिती असायला हवं. त्यातला सगळ्यात पहिला फ्रॉड म्हणूयात आपण किंवा पहिला भाग असा असतो की जिथे ऑडिशन ही ते सांगतात की या ऑडिशनसाठी एक्स अमाऊंट आहे, बरोबर, की या ऑडिशनसाठी पैसे द्या. द्या, एक 500 रुपये द्या किंवा 400 रुपये द्या किंवा 1000 रुपये द्या, जे काही असेल. तर कुठली ऑडिशन ही पैसे देऊन घेतली जात नाही. हा चित्रपट महामंडळाचा किंवा हा नियमच आहे की ऑडिशन तुम्हाला तुमची सिलेक्शन आहे ते. बरोबर, त्यामुळे तुम्ही आयदर त्यांचे फोटोज मागवता, ते शॉर्टलिस्ट करता आणि मग ऑडिशनला बोलवता. अदर ऑडिशनमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतात. सो हा एक प्रकारचा फ्रॉड म्हणूयात आपण केला जातो. त्यानंतर बरेचदा असं असतं की डायरेक्ट पैसे, म्हणजे आता जसं हे कळायला लागलं की पैसे घ्यायचे नाही, तर मग डायरेक्ट पैसे न मागता इनडायरेक्ट पैसे मागितले जातात. कसे? की आता ऑडिशन आहे तर तुम्ही एक काम करा, ऑडिशनसाठी तुम्ही या, काही पैसे वगैरे. मग बरेचदा समोरनं विचारलं जातं, ऑडिशन देणारच विचारतो की काही पैसे वगैरे, कारण त्यांना माहिती नसतं काही. तर नाही, पैसे वगैरे काही नाही आहेत, पण तुमचं फोटोशूट आम्ही करून देऊ. बरोबर, आणि साधारणपणे ते फोटोशूट आम्ही तुमचं करून देऊ आणि ते फोटोशूटची किंमत 10,000, 15,000, 20,000 जे काही असेल. कधी कधी जास्तही आणि सांगतात. अगदी ते 1.5-2 लाखापर्यंत मी लाखापर्यंत. कमीच सांगतोय, कारण बरेच जण आपल्याला अनुभव आहेत आलेले की जे 1.5-2 लाखाचं फोटोशूट केलंय आणि ज्यांना काम मिळालेलं नाहीये नंतर. बरं, यात गंमत अशी असते की मोठ्या कलाकारांचं एक वेळ फोटोशूट केलं तर एक वेळ आपण समजू शकतो, कारण ते कुठेतरी फोटो वापरतील. पण लहान मुलांचं जेव्हा फोटोशूट केलं जातं तेव्हा ती जी लहान मुलं आहेत तर त्या लहान मुलांचे चेहरे वर्षभरात बदलणार आहेत. त्यामुळे ते लाखभर रुपये देऊन ना त्यांना काम मिळतं ना त्या फोटोशूटचा काही उपयोग होतो. किंवा असं केलं जातं बरेचदा की फोटोशूट करायला सांगितलं जातं, फोटोशूट केल्यानंतर त्याचे पैसे घेतले जातात आणि मग ते केल्यानंतर कुठेतरी आम्ही कामाची कमिटमेंट देतो असं म्हटलं जातं. आणि फिल्ममध्ये किंवा सिरियलमध्ये 1 किंवा 2 वाक्याचं ज्युनियर आर्टिस्टचा जो रोल असतो तिथे काम दिलं जातं. बरेचदा असं होतं की तो ज्युनियर आर्टिस्टचा जो रोल आहे त्याच्यासाठी जे मानधन मिळतं, जे की कदाचित बऱ्यापैकी एक बरी अमाऊंट असते, हिंदीमध्ये असेल तर किंवा मराठीत असेल तर, त्यातलाही कट ते घेतात. ह्या व्यक्ती घेतात, फोटोजचेही पैसे या व्यक्ती घेतात. आणि समोरच्या माणसाला वाटतं, कारण तो कुठून तरी गावावरनं वगैरे बिचारा आलेला असतो, पैसे खर्च करून आलेला असतो. अनेक जण असे अनुभव आहेत. माझा एक स्टुडंट आहे जो त्याच्या गावाकडची शेती वगैरे विकून इकडे आला होता आणि अशाच काही लोकांकडनं त्याचे पैसे काही लोकांनी घेतले होते आणि मग
त्याला कोणीतरी रेफरन्स दिला वेदचा, आणि मग त्यानंतर त्याने कॉल केला, मग त्याने हा अनुभव सांगितला, आणि जेव्हा मी त्याला हे सांगितलं तेव्हा तो म्हणाला की सर हे काहीच माहिती नव्हतं. खरंय खरंय. मला एका फिल्ममध्ये फक्त 2 वाक्यांचा रोल मिळाला आणि त्याच्यासाठी मी माझे काही लाख रुपये घालवले, आणि त्यामुळे अर्थात ह्या पद्धतीने एक फ्रॉड होऊ शकतो. तर त्याच्यापासनं त्याला त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर बरेचदा असं असतं की एक तुमच्याकडनं अग्रीमेंट केली जाते की तुम्ही साधारणपणे 10 ते 15,000 रुपये तुम्ही द्या वर्षाचे किंवा महिन्याचे किंवा 3 महिन्याचे जे काही असतील, आणि ते तुम्ही सुरुवातीला द्या, आणि तुम्ही जसे ते भरता, तुम्ही काही साईन कराल किंवा काही बेसिक कॉन्ट्रॅक्ट वगैरे असेल, त्यानंतर इमिजिएट आम्ही तुम्हाला एखाद्या फिल्म किंवा सिरियलमध्ये काम देऊ आणि डायरेक्ट 25,000 तुमचा पर डे असेल. मग तेव्हा मला असं कोणी विचारतं, बरं ह्या रेग्युलर साधारण असं म्हणूयात महिन्याला 1-2 जण तरी असे विचारणारे असतात, तेव्हा मी त्यांना सांगतो मग तुम्ही एक काम करा, जेव्हा ते समोरचे व्यक्ती तुम्हाला असं विचारतील तर त्यांना सांगा की जे 20-25,000 तुम्ही नंतर देणार आहात त्यातनं माझे 10-12,000 रुपये कट करून घ्या. आणि जेव्हा असं सांगण्यात येतं समोरच्या व्यक्तीला तेव्हा ती कॉलच करत नाही, कारण त्यांना फसवायचं असतं. सो ह्या पद्धतीने म्हणा किंवा काम देण्याच्या पद्धतीने बरेचदा छोटंसं कुठेतरी काम देऊन, म्हणजे पासिंगचं वगैरे काम देऊन सुद्धा पैसे दिले जात नाहीत, असंही बरेचदा होतं. पण मुळामध्ये ऑडिशन ही पैसे देऊन दिली जात नाही, त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा भाग. दुसरा भाग, तुम्ही इव्हन त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नावाचा पण प्रकार असतो, तोही त्याच्यात रजिस्ट्रेशन किंवा ज्याला आपण हे म्हणूयात ऍक्टर कार्ड नावाचा एक प्रकार असतो. तर साधारणपणे ऍक्टर कार्ड जर असेल, युनियनचं कार्ड असेल, तर तुम्ही चित्रपट महामंडळ आहे जे गव्हर्नमेंट अंडर, अशी अनेक संस्था आहेत की ज्या तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतात, ज्यांची कार्ड काही हजारामध्ये 2-2.5 हजार किंवा कदाचित जास्त असतील, पण तुम्हाला ऑफिशियल तिकडे जाऊन तुम्हाला ती कार्ड्स किंवा तुम्हाला ते कार्ड मिळेल आणि तुम्ही त्याचा अर्थात रजिस्टर्ड मेंबर होऊ शकता. पण ते कार्ड काढण्यासाठी सुद्धा काही जण 50,000 ते 60,000 रुपये घेतात. सो मग फोटोशूट असेल किंवा कार्ड काढणं असेल, या अशा अनेक ह्याच्यातनं लोकांना एक ग्लॅमर आहे, त्यांना काम हवंय आणि त्याच्यासाठी त्यांना प्रॉपर माहिती नसते, आणि मग कुठेतरी अशा पद्धतीने ते फसवले जातात. फिल्म किंवा सिरियलच्या बाबतीमधल्या या गोष्टी मी सांगितल्या, पण नाटक किंवा बालनाट्य याच्यामध्ये सुद्धा काम देण्यासाठी पैसे घेतले जातात. सो कुठेही पैसे देऊन काम करणं हे चूक आहे किंवा काम करू नका. फोटोशूट असेल किंवा काही असेल, कॉन्ट्रॅक्ट किंवा काही गोष्टी असतील तर त्या नीट वाचून केल्या पाहिजेत, कारण अशा पद्धतीचे बरेच फ्रॉड केले जातात. बरेचदा असं सांगितलं जातं की तुम्हाला सो अँड सो सिने किंवा मालिकांमधल्या अशा लीड आर्टिस्ट बरोबर काम करायची संधी मिळणार आहे, आणि त्यामुळे समोरच्या माणसाला वाटतं वा आपल्याला ह्या एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करायची संधी मिळणार आहे, त्यामुळे ते तिथे ऑडिशन द्यायला जातात किंवा सिलेक्शनच्या अनेक फेऱ्या मारतात, पैसे देतात तिथे. तर माझं म्हणणं यावेळी शहानिशा करावी की खरंच तो कलाकार त्यात काम करतोय का, ते प्रोडक्शन हाऊस कोणतं आहे, त्यानंतर एक तर हे पैसे घेत आहेत तर ते पैसे कसले आहेत आणि ते पैसे योग्य आहेत का, ते पैसे नाहीच दिले पाहिजेत. पण तरी सुद्धा काही ठिकाणी काही कास्टिंग एजन्सीज अशा आहेत ज्या जेन्युइनली काम करतात, ज्या तुम्हाला काम देतील पण त्या तुम्हाला पैसे मिळाल्यानंतर त्यातनं कट घेतात. त्या आधी तुमच्याकडनं पैसे मागून त्यानंतर असं नाही सांगत की तुम्ही पैसे द्या आणि मग आम्ही तुम्हाला पैसे देऊ. सो अशा एजन्सीज तुम्ही त्या एजन्सी शोधा, रादर ऑनलाईन पण त्या अवेलेबल आहेत. बऱ्याच अशा उत्तम एजन्सीज आहेत, मुकेश छाबरा आहे किंवा बाकी असे बरेच उत्तम कास्टिंग डिरेक्टर आहेत की जे जेन्युइन कास्टिंग शोधत असतात. फक्त आपल्याला त्यांचा शोध घेतला पाहिजे, ग्लॅमरच्या मागे न जाता. त्यामुळे अशा पद्धतीचे वेगवेगळे फ्रॉड होऊ शकतात किंवा होतात. रादर बऱ्याच वेळा असं होतं की ऑडिशन मध्ये वाक्य विसरू नयेत म्हणून त्यांचा सगळा स्ट्रगल चाललेला असतो, किंवा थोडं त्याला घाबरणं सुद्धा होतं. मग ह्याच्यासाठी काय करावं? ऑडिशन देताना सगळ्यात महत्वाची पहिली भीती असते बऱ्याच जणांची, की जी प्रत्येकाची असते. नवीन कलाकार जेव्हा ऑडिशन द्यायला जातो किंवा रादर जुने कलाकार, मी किती ऑडिशन दिल्या तरी पहिली भीती असते मी वाक्य विसरणार नाही ना. कारण पाठांतर ते पटकन हातामध्ये स्क्रिप्ट येते किंवा जरी आधी स्क्रिप्ट दिली असेल, बरेचदा असं होतं की अचानक तुम्हाला ऑडिशनला गेल्यावर स्क्रिप्ट दिली जाते किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रिप्ट पाठवली जाते की ही स्क्रिप्ट आहे, तुम्हाला पाठ करायची आणि व्हिडिओ तुम्हाला करून पाठवायचा. सो ती स्क्रिप्ट आल्यानंतर पहिल्या पोटात गोळा येतो, हे पाठांतर कसं होणार. त्यामुळे आपण करेक्ट उलटा विचार करतो. आपण त्या कॅरेक्टरचा विचार करायच्या ऐवजी, आपण त्या रोलचा विचार करायच्या ऐवजी आपण त्या वाक्यांमध्ये अडकतो, आणि जिथे वाक्य आपण विसरतो किंवा आपण एखादा शब्द विसरतो तिथे आपली लिंक तुटते आणि आपण ब्लँक होतो, आपण थांबतो. तर असं न करता सगळ्यात पहिले ही भीती काढली पाहिजे की आपण वाक्य विसरू.
सगळ्यात पहिले हे लक्षात घेतलं पाहिजे की ऑडिशन तुम्ही जेव्हा शूट करता किंवा द्यायला जाता तेव्हा त्यांना तुमचं इनिशियल लेवलला पाठांतर बघायचं नसतं. कॅमेराचं माध्यम आहे त्या बाबतीमध्ये मी सांगतोय. ते कॅमेऱ्याला कट करू शकतात किंवा क्लोज वेगळे काढू शकतात किंवा ऑप्शन आहे. पाठांतर गरजेचं आहे, पण तुम्ही पाठांतराची भीती घ्याल तर ती चुकीची. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी लक्षात घ्यायचं की पाठांतराची भीती तुम्हाला ठेवायची नाहीये. तुमच्या हातामध्ये स्क्रिप्ट आल्यावर ते आधी कॅरेक्टर समजून घ्या. ती वाक्य काय आहेत हे नीट समजून घ्या. त्या वाक्यांचा अर्थ समजून घ्या. एखादं वाक्य 19-20 झालं, पुढे मागे झालं तरी हरकत नाही, पण अर्थ बदलता कामा नये. इव्हन तुम्ही जेव्हा शूटला जाता, तुमचं सिलेक्शन होऊन शूटला जाता, तेव्हा सुद्धा तीच प्रोसेस आहे की तुम्ही शेवटची क्ल्यू लाईन आणि मधल्या वाक्यांचा अर्थ हा जर लक्षात घेतलात तर तुमच्या पटकन वाक्य लक्षात राहतील, पटकन कॅरेक्टर लक्षात राहील. वेळेस तुम्ही जर आधी वाक्यांमध्ये अडकलात तर तुम्हाला ती भीती वाटणार आहे. आणि बरेचदा असं लोकांचं होतं की 100, 200, 300 ऑडिशन दिले, आपण सर आमचं सिलेक्शनच होत नाही, कारण ते वाक्य पाठांतराच्या पुढे जातच नाही, त्या वाक्यांमध्येच अडकून राहतात. तुमच्या हातात स्क्रिप्ट आल्यावर तुम्ही त्या कास्टिंग डिरेक्टरकडे जायला हवं किंवा जो ऑडिशन घेत असेल त्याला त्या कॅरेक्टर बद्दल विचारायला हवं, ते कॅरेक्टर समजून घ्यायला हवं, मग त्या वाक्यांची रिव्हिजन करायला हवी, काही पॉइंट्स त्याच्यामध्ये काढायला हवेत ज्याने तुम्ही वाक्य ते विसरणार नाही, ते वाक्य लक्षात ठेवा. आणि जर विसरलात तर त्या अर्थाचं दुसरं वाक्य घेऊन तुम्हाला ती गोष्ट किंवा ती ऑडिशन पूर्ण करता यायला हवी. अशा पद्धतीत जर तुम्ही ऑडिशन दिली तर त्या वाक्याची भीती वाटत नाही. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे की ऑडिशनमध्ये किंवा ज्या वेळेला ऑडिशन द्यायला जातात त्यावेळेला खरंच ओळखीने काम मिळतं का? हो, ऑडिशनमध्ये ओळखीने काम मिळतं हे खरं आहे, हे अगदीच खोटं आहे असं मी म्हणणार नाही, पण ओळखीनेच काम मिळतं असंही नाही. आता ओळखीने काम बरेच जण म्हणतात की ऑडिशनने, बरेचदा असं स्टुडंट जेव्हा सांगतात की सर बरेच ऑडिशन होतात पण त्याच्यामध्ये काय ऑलरेडी त्यांचं ठरलेलं असतं, सगळा सेटअप असतो, त्यांना घ्यायचं असतं, आम्हाला फक्त बोलवलं जातं. तर दरवेळी असं नसतं. बरं, माझं म्हणणं, तुम्ही हेच मनामध्ये ठेवून जर जाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही त्या ऑडिशनकडे एक एक्सरसाइज म्हणून बघा तर तुम्हाला हे जाणवणार नाही. पण ही फॅक्ट खरी आहे की ऑडिशनमध्ये ओळखीने काम मिळतं. एखादी ओळख असेल, तुम्हाला ती ओळखही बिल्ड करावी लागते, तुम्हाला तुमचं मार्केटिंग करावं लागतं. पण मला या सगळ्यांना मग तोच प्रश्न विचारावासा वाटतो जेव्हा ते म्हणतात की ऑडिशनमध्ये ओळखीने काम मिळतं. ओळखीने तुम्ही काम मिळवू शकाल, पण ते काम टिकवण्यासाठी तुम्हाला टॅलेंट लागतो. आणि तो टॅलेंट तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑडिशन प्रॉपर वेने तयारी करून देता, ओळखीने एकाचं सिलेक्शन होईल ना. म्हणजे एका ठिकाणचा एक किस्सा असा आहे की एका फिल्मची ऑडिशन होती आणि तेव्हा सगळेच जण, स्टुडंटनी सांगितलं होतं की सगळेजण ते लोक बसले होते ऑडिशन द्यायला आणि त्यांची ऑडिशन सगळ्यांची चालू होती एक 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 आणि अचानक एक ऍक्टर आला आणि तो डायरेक्ट आतमध्ये गेला. मग त्यामुळे बाकीच्यांना थांबवलं गेलं. तो ऍक्टर गेला, त्याने ऑडिशन दिली आणि नंतर तो हाय हॅलो छान बोलून तो बाहेर आला आणि बाकी सगळे बसले. त्यातलाच एक त्या ऍक्टरचा मित्र होता, तो हाय हॅलो झाला तेव्हा कळलं की जे ऑडिशनचा पेपर यांना दिलाय डायलॉगचा तोच त्याला दिला होता. आणि पुढे त्या फिल्ममध्ये तो ऍक्टर दिसल्यानंतर मला हा एक किस्सा, तो स्टुडंट म्हणाला की मग सर हे कितपत बरोबर आहे, मग आम्हाला कशाला तिथे बसवलंय जर त्याला तिकडे बोलवायचं होतं किंवा त्यालाच सिलेक्ट करायचं होतं. सो मी त्याला तेव्हा असं म्हटलं की त्याला तिथे सिलेक्ट करायचं होतं तरी सुद्धा त्याला ऑडिशनसाठी बोलवून घेतलंच ना. जर तिथे ऑडिशन देऊन त्याने माती खाल्ली असती, त्याने जर काम तितकं नीट दिलं नसतं तर कदाचित तुमच्यापैकी एखाद्याचा नंबर लागला असता. डिरेक्टरच्या डोक्यामध्ये काहीतरी, अर्थात फेस व्हॅल्यू म्हणून काही जणांना घेणं भाग आहे, दरवेळी नवीन कलाकार घेतील असं नाही, पण जर तो नवीन कलाकार म्हणजे फेस व्हॅल्यू असलेला कलाकार सुद्धा, म्हणजे अगदी विक्रम गोखले असतील, दिलीप प्रभावळकर असतील किंवा अगदी नसरुद्दीन शाह, अनेक अनेक मोठे दिग्गज कलाकार जे आहेत त्यांना सुद्धा वेळप्रसंगी स्क्रीन टेस्ट किंवा ऑडिशन द्यावी लागतेच. कारण ते कॅरेक्टरला एक्झॅक्ट जात आहेत की नाही हे डिरेक्टरला कळलं तर पाहिजे. जर ते जात नसतील तर अर्थात जो कलाकार जाईल त्यालाच बोलवलं जातं किंवा त्याची ऑडिशन होते. त्यामुळे ओळखीने काम मिळतं म्हणण्यापेक्षा ओळख तुमची गरजेची आहे. तुम्हाला मार्केटिंग तुमचं करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला अप्रोच चांगला होतो, तुमचे ओळखी वाढतात, कामापर्यंत, तुम्हाला संधीपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. पण ती संधी तुम्हाला कन्वर्ट जर करायची असेल तर तुम्हाला टॅलेंट शिवाय पर्याय नाही किंवा अभ्यासाशिवाय पर्याय नाही. पण मग ही ओळख वाढवायची कशी? ओळख वाढवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अर्थात अनेक युनिव्हर्सिटीच्या म्हणूयात किंवा आपण काही आता पुस्तकांमधनं सुद्धा या गोष्टी आहेत की जे आता आम्ही शिकलोय, मास्टर ऑफ थिएटर आर्ट्सला जे आम्ही शिकलोय किंवा NSD ला असेल किंवा ललित, असे बरेच कोर्स आहेत जिथून थिएटर किंवा FTI असेल जिथून कॅमेरा वगैरे हे शिकवलं जातं.
तिथे ट्रेनिंग दिलं जातं. तिथे एक उत्तम ऍक्टर, उत्तम सिनेमॅटोग्राफर, उत्तम डिरेक्टर म्हणून तुम्हाला तयार केलं जातं. पण मार्केटमध्ये काम तुम्हाला मिळवायचं आहे किंवा तुम्हाला तुमचं मार्केटिंग करायचं आहे, याचा वेगळा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. उदाहरणार्थ बरेच तुम्ही कलाकार पाहिले असतील की एखाद्या फिल्मचा प्रीमियर आहे किंवा एखाद्या फिल्मच्या प्रीमियरची पार्टी आहे किंवा एखादं नाटक आहे, त्या नाटकाचा 100वा प्रयोग आहे. तर ज्या ठिकाणी दिग्दर्शक, प्रोड्युसर हे एकत्र जमतायत किंवा ज्या ठिकाणी एक मॉब एकत्र जमतोय जो या इंडस्ट्रीमधला आहे, तिथे नवीन कलाकार बरेचदा जातात. तिथे त्यांच्याशी ओळख वाढवतात, त्यांच्याशी बोलतात, त्यांच्याशी हाय हॅलो करतात. त्यामुळे हे अत्यंत गरजेचं आहे. बरेचदा असं म्हणतात बरेच नवीन कलाकार जे असतात ते की नाही ठीक आहे, मी जेव्हा फिल्ममध्ये येईन तेव्हाच मी तिकडे जाईन, या फिल्मच्या प्रीमियरला काय जायची गरज आहे. पण नाही, तुम्हाला जायला पाहिजे. काही पार्टीज तुम्हाला अटेंड केल्या पाहिजेत, काही लोकांना तुम्हाला भेटलं पाहिजे, त्यांच्याबरोबर ओळख वाढवली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, एकांकिका स्पर्धा ज्या आपल्याकडे होतात, आणि अर्थात मराठीमध्ये एकांकिका स्पर्धा किंवा बालनाट्य स्पर्धा, बऱ्याच जणांना ही माहिती नाहीये की एकांकिका स्पर्धा आणि बालनाट्य स्पर्धा बघायला अनेक दिग्दर्शक येतात किंवा अनेक कास्टिंग डिरेक्टर येतात. ते स्पेसिफिक याचसाठी येतात की यातून आम्हाला काहीतरी एखादं नवीन आर्टिस्ट मिळेल की जो आम्हाला पिक्चरसाठी किंवा फिल्मसाठी किंवा तिथे वापरता येईल. एकूणच काय, एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला तुमचं मार्केटिंग जमलं पाहिजे, याचा अर्थच तुम्ही सतत दिसलं पाहिजे. आणि ते चांगल्या कारणांसाठी तुम्ही दिसायला हवं. आणि ते जेव्हा तुम्ही दिसत राहाल, मग तुम्ही एकांकिकातून काम करा, तुम्ही छोटी ऍड फिल्म करा, तुम्ही फिल्ममध्ये एखादा छोटासा रोल करा, तुम्ही कुठे पार्टीमध्ये भेटा, तुम्ही फिल्मच्या प्रीमियरला भेटा, तुम्ही नाटकाचं काही एखादं गेट टुगेदर असेल तिथे भेटा. पण ह्याने तुम्ही जितकं या लोकांच्या किंवा एखाद्या ग्रुपच्या संपर्कात राहाल, तेवढं तुम्हाला काम मिळणं सोपं जातं. पुन्हा ते टिकवण्यासाठी तुम्हाला अभ्यास आणि तुमचा टॅलेंट हा महत्वाचा आहेच. ज्या वेळेला एखादा कलाकार त्याच्या आयुष्यातली सगळ्यात पहिली ऑडिशन देत असतो, त्यावेळेला काय लक्षात ठेवणं अपेक्षित आहे? मी उलट सांगेन, त्यांनी काय लक्षात ठेवायला पाहिजे याच्याऐवजी त्यांनी काय लक्षात ठेवू नये. त्यांनी हे विसरून जायला हवं की ही माझी पहिली ऑडिशन आहे. कारण बरेचदा आपली पहिली ऑडिशन या भीतीनेच अर्धी विकेट गेलेली असते. आणि मगाशी जसं मी म्हटलं तसं पाठांतर, की आपली पहिली ऑडिशन आहे, मग आपण वाक्य विसरलो तर, मग आपल्याला परत परत टेक करायला लागले तर, मग आपल्याला कोण काही बोललं तर, काहीच तुम्ही डोक्यातच आणू नका. कारण तुमचीच पहिली ऑडिशन आहे. तुम्ही चुकलात तर चुकलात, परत तो कॅमेरा रोल होईल, परत तुम्हाला चान्स मिळेल. हे गृहीत धरून जर तुम्ही गेलात ना, तर तुमची भीती मुळामध्ये नाहीशी होईल. त्यामुळे सगळ्यात पहिले भीती बाळगू नका. थोडंसं टेन्शन गरजेचं आहे. मग ती कितीही ऑडिशन असेल तरी, नाटकाचे 100 प्रयोग झाले किंवा कितीही फिल्म केल्या तरी, टेकला ऍक्शन म्हटल्यानंतर थोडंसं आधी टेन्शन यायला हवं, असं बरेच मोठे जणही म्हणून गेलेत. तर त्यामुळे ते टेन्शन हवं, पण भीती नको की ज्याच्यामुळे तुम्ही कम्प्लीट ब्लँक व्हाल. दुसरी गोष्ट अशी की तुमची वाक्य त्याची तयारी आधी केलेली हवी. पाठांतर हा एक भाग आहेच, पण वाक्यांची तयारी केलेली हवी. म्हणजे काय की ते कॅरेक्टर काय आहे, मी नक्की कुठलं त्या कॅरेक्टरचं एज आहे, त्या कॅरेक्टरचं काही कॅरिकेचर आहेत का, या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून तुम्हाला ती ऑडिशन देता यायला हवी. तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही ऑडिशन, बापरे आता आपल्याला सिलेक्ट व्हायचंच आहे आणि जीवन मरणाचा प्रश्न आहे, हे डोक्यामध्ये न ठेवता ती ऑडिशन द्या. रिलॅक्स मूडमध्ये ऑडिशन द्या. जेव्हा ते कॅरेक्टर असेल, त्या कॅरेक्टरचा परफॉर्मन्स जो असेल तो उत्तम तुमच्या पद्धतीने द्या. आणि ऑडिशन दिल्यानंतर विसरून जा. बरेचदा असं होतं, पहिलीच ऑडिशन म्हणजे जेव्हा रुटीन ऑडिशन लोक देतात वर्षानुवर्ष, तेव्हा त्यांना सवयीचं होतं बरेचदा. पण आपल्या अनुभवामध्ये असं होतं की पहिली ऑडिशन दिलेले बरेच जण फोन करून विचारतात, किमान 7-8 वेळा तरी फोन येतो की हॅलो सर, आम्ही ती ऑडिशन दिली होती, तर कधी सिलेक्शन होणार आहे त्याचं किंवा काय सिलेक्शन होणार आहे. माझं म्हणणं असतं, तुम्ही ऑडिशन द्या. पहिल्या ऑडिशन तर काही तुम्ही द्या आणि विसरून जा. त्यानंतरच्या ऑडिशन सुद्धा विसरा. फक्त कशाने सिलेक्शन होईल न होईल ही पुढची गोष्ट. त्या ऑडिशनमध्ये आणखीन काय इम्प्रूव्ह करायचं आहे याच्यासाठी अभ्यास म्हणून त्या ऑडिशनकडे बघा. पण पहिल्या ऑडिशनच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की एक आनंद म्हणून तुम्ही ऑडिशन घ्या, अनुभव म्हणून घ्या, कारण तो अनुभव तुम्हाला खूप मोठं करू शकतो. ऑडिशनचं महत्व नक्की किती आहे? म्हणजे ते सिलेक्शन पुरतं मर्यादित आहे का त्याची ती एक लर्निंग प्रोसेसही ठरू शकते? डेफिनेटली ऑडिशनचं महत्व प्रचंड आहे. कारण मी जसं ऑडिशनची डेफिनेशन आहे निवड प्रक्रिया, त्यामुळे कुठनं म्हणजे अनेक कास्टिंग डायरेक्टर हे खेड्यापाड्यामध्ये जाऊन काही कॅरेक्टर शोधतात. सो त्यामुळे एक लक्षात घ्यायला हवं आपण की
त्या कॅरेक्टरसाठीची रिक्वायरमेंट त्यांना असते, ते कॅरेक्टर त्यांना कुठेही मिळू शकतं. अनेक कलाकार असे असतात की जे ऍक्टर पण नसतात, म्हणजे ऍक्टर नसतात म्हणजे ज्यांनी आधी काही केलेलं नसतं, पण बरोबर. त्यांना त्यांचं सिलेक्शन केलं जातं. याचाच अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे की आपल्यामध्ये सुद्धा असं एक कॅरेक्टर आहे जे स्क्रीनवर येऊ शकतं, फक्त आपल्याला तो कास्टिंग डिरेक्टर भेटलेला नाहीये. आता हीच ऑडिशनची गंमत आहे. ऑडिशन हा प्रचंड वेगळा अनुभव देतं दरवेळी. आपल्याला एक ट्रेनिंग दरवेळी, प्रत्येक ऑडिशन हे वेगळं ट्रेनिंग देत असतं. तुम्ही जर ऑडिशन हे बोर्डिझम किंवा रुटीन म्हणून पाहाल, बरेच जण असे कलाकार आहेत जे अर्थात बाहेर मुंबईमध्ये बरेच जण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं येतात किंवा भारताच्या कानाकोपऱ्यातनं येतात आणि ते सकाळी उठून त्यांचं रुटीन आहे. सकाळी उठायचं, ऑडिशन द्यायची, दुपारी कुठेतरी बाहेर बसून टिफिन खायचा किंवा मेस असेल तर मेसमध्ये जायचं, परत ऑडिशन द्यायची आणि मग घरी यायचं. असं काही वर्ष करतात, त्यांना यश मिळत नाही, मग परत गावाला जाऊन आहे ते काम करतात किंवा जे काही असेल ते. तर माझं म्हणणं हे आहे की ते रोज उठून काम म्हणून ऑडिशन देतात. तर ऑडिशन हे काम म्हणून करायची गोष्ट नाहीये. ऑडिशन देताना तुम्ही दरवेळेची ऑडिशन ही नवीन नजरेने किंवा नव्या पद्धतीने द्यायला हवी आणि नव्याने पाहायला हवं त्याच्याकडे. मागच्या ऑडिशनमध्ये तुमचं सिलेक्शन झालं नाही तर या सगळ्या गोष्टी, म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट जी मी म्हटलं की त्या कॅरेक्टरसाठी जर तुम्ही जात नसाल तर तुम्ही ऑडिशन नका देऊ. पण जर तुम्ही त्या करेक्ट कॅरेक्टरचे ऑडिशन देताय आणि तरी तुमचं सिलेक्शन होत नाहीये, तर मग इथे तुमच्या ट्रेनिंगचा भाग येतो की मग मी कुठे चुकतोय. मग ऑडिशन मध्ये मी कॅमेरा योग्य पकडतोय, जर मी घरातनं ऑडिशन पाठवतोय, मग माझे लाईट्स योग्य आहेत, मग माझा फॅन चालू आहे का, माझ्या मागची बॅकग्राऊंड व्यवस्थित आहे का, किंवा जर प्रत्यक्ष जाऊन ऑडिशन देतोय तर तिकडे मार्केटिंग कसं करणं. ऑडिशनला प्रत्यक्ष गेल्यानंतर तिथे आणखीन बरेच जण असतात, त्यांच्याशी ओळख वाढवून तुम्ही आणखीन ऑडिशनच्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा तुम्ही काही कास्टिंग डिरेक्टरशी, काही डिरेक्टरची माहिती मिळवू शकता. सो प्रत्येक ऑडिशनच्या ठिकाणी नवीन तुम्हाला ऑडिशनची माहिती मिळते, नवीन तुम्हाला अनेक गोष्टी कळतात. त्यामुळे कुठली ऑडिशन ही एक खूप काही नवीन शिकण्याची मी काय म्हणूयात एक वर्कशॉप असतं एक ऑडिशन म्हणजे, आणि ते तुम्ही वर्कशॉप म्हणून घेतलं तर तुम्ही डेव्हलप होत जाता आणि कुठेतरी तुम्हाला यातनं नवीन गोष्टी शिकायला मिळून तुम्हाला संधी पण मिळणं सोपं होतं. मी ऑडिशनला गेले आणि मला जर काही एखादी स्क्रिप्ट मिळाली तर मी त्याच्याकडे अप्रोच कसं करावं, म्हणजे त्याच्यातल्या ज्या बिटवीन द लाईन्स असतात त्या कशा वाचायच्या किंवा बाकी हा जो सगळा त्याचा भाग आहे त्याबद्दल काय सांगता येईल? सगळ्यात पहिले ऑडिशनची स्क्रिप्ट तुमच्या जेव्हा हातामध्ये येते तेव्हा ती स्क्रिप्ट एक, आता आपल्याला ह्याची ऑडिशन द्यायची आहे असं म्हणून न वाचता रॅन्डम आपल्या हातात जसं वर्तमानपत्र येतं किंवा न्यूजपेपर येतो किंवा आपल्या हातात एखादं गोष्टीचं पुस्तक येतं, एखादी कादंबरी येते, त्या पद्धतीमध्ये त्या ऑडिशनच्या लाईन्स आहेत त्या एक गंमत म्हणून वाचूया आपण, अशा ह्याने त्या वाचून काढा. काय कळतंय ते बघा. त्याच्यानंतर मग तुम्ही ते कॅरेक्टर काय आहे हे समजण्यासाठी म्हणून ती स्क्रिप्ट वाचा. त्यानंतर मग तुम्ही तिसऱ्यांदा वाचाल तेव्हा तुम्हाला तो रोल प्ले करायचा आहे किंवा तुम्हाला ते कॅरेक्टर परफॉर्म करायचं आहे ऑडिशनमध्ये, ह्या इंटेन्शनने तुम्ही ती स्क्रिप्ट वाचा. सो किमान 3दा ती स्क्रिप्ट वाचली गेली पाहिजे नीट. बरेचदा असं होतं की पहिल्यांदाच आपलं कॅरेक्टर आहे, म्हणजे समजा 2 कॅरेक्टर असतील की एक कॅरेक्टर आहे मधुरा आणि एक कॅरेक्टर आहे संकेत, तर मी वाचताना फक्त संकेतचीच वाक्य वाचतो. मी मधुरा काय बोलतेय किंवा तिचे आधीचे काय डायलॉग आहेत, कारण त्याच्यावर तर माझी रिॲक्शन आहे, मी ते वाचतच नाही. बरोबर. त्यामुळे आधी स्क्रिप्ट वाचणं हे गरजेचं आहे आणि नीट शांतपणे वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर ही स्क्रिप्ट आल्यावर ती 3दा वाचून घेतली, तुम्हाला ती स्क्रिप्ट जेवढी कळली आहे, तुम्हाला जी कळली आहे ते योग्य आहे का हे तिकडच्या व्यक्तीकडनं, समजा तुम्ही प्रत्यक्ष ऑडिशन द्यायला गेला असाल तर, नाहीतर मग तुम्हाला जर कोणी व्हॉट्सअपला ऑडिशन पाठवली असेल तर त्या माणसाला कॉल करून की ह्या व्यक्तीचं हेच एज आहे ना, किंवा त्या माणसाला डायरेक्ट विचारा की या व्यक्तीबद्दल मला थोडंसं ब्रीफिंग दे. म्हणजे एखादं कॅरेक्टर आहे, आता मुक्ताईचं समजा कॅरेक्टर आहे, ज्ञानेश्वरांची मुक्ताई त्या फिल्म मधलं आपण समजा घेतलं तर मुक्ताईचं कॅरेक्टर आहे, मग त्या मुक्ताईचं वय काय आहे, ज्या प्रसंगाची ऑडिशन आहे त्या प्रसंगाच्या आधी मुक्ताई बरोबर काय घडलंय किंवा साधारणपणे तिची बॅकस्टोरी काय, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नीट विचारून घेतल्यात, आता हे सगळं विचारल्यानंतर मग पुन्हा एकदा ती स्क्रिप्ट वाचा, कितव्यांदा, 4थ्यांदा. सो पहिल्या 3दा वाचून झाल्यावर मग विचारा, त्यानंतर पुन्हा एकदा स्क्रिप्ट वाचा. एवढं करेपर्यंत तुमचा पाठांतराचा प्रश्न सॉल्व्ह झालेला असेल, तुमच्या नकळत तुमची स्क्रिप्ट पाठ झालेली असते. त्याच्यानंतर मग एकदा तुम्ही कुठेतरी शांत जागी जाऊन ती स्क्रिप्ट रिहर्स करा. नॉर्मली ऑडिशनच्या स्क्रिप्टमध्ये वेगवेगळ्या व्हेरिएशन्सची वाक्य देण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांचा असतो
की हॅपी किंवा सॅड अशा 2-4 व्हेरिएशन तरी कलाकाराला देता येत आहेत की नाही. तर त्यामुळे ते समजून जर तुम्ही ते मीटर मार्क केलेत की बाबा इथे हा मूड जातोय आणि इथे वेगळा मूड आहे, तर ते मार्क करूनही करू शकता किंवा तुम्ही फ्लोमध्ये तुम्हाला त्या इमोशन्स पोहोचवता येत आहेत की नाही याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. त्यामुळे एखाद्या शांत जागी जाऊन त्याची तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस करा त्या ऑडिशनची जी काही आहे. आणि मग आतमध्ये गेल्यानंतर ऑडिशन रूम मध्ये गेल्यानंतर अर्थात जो कॅमेरामन असेल त्याला विचारा की एक्झॅक्ट माझा लुक कुठे देणं अपेक्षित आहे. कॅमेराच्या राईटला, लेफ्टला किंवा कॅमेऱ्यामध्ये वॉट एव्हर जे काही असेल. तुमचं आधी इंट्रोडक्शन द्या, तुमच्या प्रोफाईल जे रिक्वायर्ड असतील तर त्या द्या, तुमचा अनुभव काय असेल ते सांगा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ते ऑडिशन द्या. ऑडिशन झाल्यावर तुम्ही विचारू शकता जो ऑडिशन घेतोय त्याला की ही ऑडिशन ओके आहे का, मी अजून लाऊड करायला हवं का किंवा मी अजून प्ले करायला हवा का किंवा काय अजून आणखीन अपेक्षित आहे. हे झालं प्रत्यक्ष ऑडिशन देताना. जेव्हा तुम्ही घरून ऑडिशन पाठवता तेव्हा अर्थात तुम्ही 4-5 वेळा स्क्रिप्ट वाचाल, त्यांना फोन करून विचाराल, तुम्ही पाठांतर कराल. ती ऑडिशन शूट कोणाला तरी जेव्हा करायला सांगता तेव्हा बरेचदा असं होतं की कॅमेरा हातामध्ये पकडला जातो आणि हात हलत असतो, त्यामुळे ते ऑडिशन बघतानाच व्हायब्रेट तो व्हिडिओ होत असतो. सो पॉइंट नाही. तर जो कॅमेरा धरेल, एकतर ट्रायपॉडवर तुम्ही कॅमेरा लावू शकता तुम्ही जर रेग्युलर ऑडिशन देत असाल तर, नाही तर पहिल्यांदा देत असाल तर कोणाला तरी ऑडिशन शूट करायला स्टूल किंवा काहीतरी एखादा प्लेन सरफेस असेल त्याच्यावर हात ठेवून तुम्ही मोबाईल ठेवा, जेणेकरून मोबाईल हलणार नाही. अशा पद्धतीमध्ये लाईट घ्या की लाईट आता मी इथे बोलतोय तर माझ्या समोरून माझ्यावर लाईट आहे, सो माझा चेहरा व्यवस्थित दिसेल. बरेचदा मागून लाईट येतो त्यामुळे तो लाईट कॅमेऱ्यावरती पडतो आणि जो स्क्रीन असतो तो ब्लर दिसते. बरेचदा असं असतं की मागची बॅकग्राऊंड असते, तिथे काहीतरी कॅरेक्टर एखादं समजा रिच घरामधलं आहे किंवा काहीतरी, आणि बॅकग्राऊंड अशी सिलेक्ट केली जाते की कुठेतरी मागे कपडे वाळत टाकलेत काहीतरी किंवा इथे काहीतरी मागे दरवाजाच उघडा आहे आणि काहीतरी कोणीतरी आरडाओरडा करत आहे. सो ते बघा की ते कॅरेक्टर कुठे राहत आहे. हा, एखादं तशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे, मागे तसे लुक पाहिजेत. तुम्ही जे शूट करून पाठवता ते शक्य आहे तुम्हाला त्या लुकच्या जवळपास जाणार, त्या लुकच्या जवळपास जाणारे कॉस्ट्युम तुम्हाला जेव्हा तुम्ही घरी शूट करता तेव्हा तुम्हाला कॉस्ट्युम करता येतील. बॅकग्राऊंड तुम्हाला तशी जर शक्य असेल तर, नाहीतर मग तुम्हाला प्लेन बॅकग्राऊंडवर पण तुम्ही शूट करू शकता. सगळ्यात महत्वाचं, पंखा बंद ठेवा. बरेचदा ऑडिशनचा आवाजपेक्षा जास्त पंख्याचा आवाज असतो, बाहेरून काहीतरी कोणीतरी बोलतंय त्याचा आवाज असतो, कुकरच्या शिट्टीचा मध्येच आवाज येतो. ह्या बेसिक गोष्टी आहेत की ज्या ऑडिशन शूट करताना आपण आपल्या घरातल्यांना सांगून आपण 10 मिनिटं तेवढं आपण शांतता फॉलो करू शकतो आणि ऑडिशन शांतपणे आपण ती शूट करू शकतो. आपलंही कॉन्सन्ट्रेशन होतं, ऑडिशनची क्वालिटी सुधारते आणि अशा पद्धतीने ऑडिशन केल्यानंतर समोरच्याला बघतानाही ते छान वाटतं. ती ऑडिशन शॉर्टलिस्ट व्हायचे किंवा सिलेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे तुमच्या हातामध्ये स्क्रिप्ट आल्यानंतर इथपर्यंत तुम्हाला एवढे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत आणि अर्थात एवढ्या मुद्द्यांवर काम केल्यानंतर मग प्रॅक्टिस नाही किंवा मग ते कॅरेक्टर आणि या सगळ्या गोष्टी करून तुमची ऑडिशन फाईन होत जाते. बरोबर. अजून एक प्रश्न असा होता की ऑडिशन गेल्यानंतर किंवा दिल्यानंतर पुढची एक्झॅक्ट प्रोसेस काय असते, म्हणजे ती कधीच कळत नाही कारण बाहेर कोणाला, पण ती नक्की काय असते, मागे काय घडतं त्याच्या, की जेणेकरून नंतर पुढे ऍक्टर्सना अप्रोच केलं जातं की तुम्ही येऊन आता शूटला सुरुवात करा किंवा कॉन्ट्रॅक्ट करा असं. तर ती ही जी मधली प्रोसेस आहे ती काय असते? सगळ्यात पहिल्यांदा आता आपण असं समजूयात की व्हॉट्सअपला आपण ऑडिशन पाठवली तर मी समजा एक कास्टिंग डिरेक्टर आहे आणि कुठल्या तरी रॅन्डम ग्रुपवरती ऑडिशन आली, त्या ऑडिशन करून तुम्ही कॉन्टॅक्ट केला, तुम्ही ती ऑडिशन पाठवली. ती ऑडिशन सगळ्यात पहिले जो कास्टिंग डायरेक्टर म्हणा किंवा असिस्टंट म्हणा जो मागवतो त्याच्याकडे ती ऑडिशन येते. असं आपण समजूयात की व्हॉट्सअपला ऑडिशन आल्यानंतरची, कारण आता नॉर्मली व्हॉट्सअपला बरेच जण ऑडिशन पाठवतात, तर व्हॉट्सअपला तुम्ही ऑडिशनची आधी स्क्रिप्ट पाठवली जाते. ती स्क्रिप्ट पाठवल्यानंतर ऑडिशन तयार करून जो कलाकार आहे तो ऑडिशन पाठवतो, ती ऑडिशन त्या व्यक्तीपर्यंत येते जो असिस्टंट कास्टिंग डायरेक्टर असेल किंवा कास्टिंग डायरेक्टर असेल. त्याच्याकडे आल्यानंतर त्या सगळ्या ऑडिशन्स ते चॅनलकडे पाठवतात किंवा ते डिरेक्टरकडे, जी त्यांचा मेन जो कास्टिंग करणारा असतो, कास्टिंग डायरेक्टर ज्याला आपण म्हणूयात, त्याच्याकडे ती ऑडिशन जाते. त्या सगळ्या ऑडिशन्स पाहिल्या जातात. त्या सगळ्या ऑडिशन्समधनं त्यांना अपेक्षित असलेल्या कॅरेक्टरच्या जवळ जाणाऱ्या ऑडिशन्स या शॉर्टलिस्ट केल्या जातात. त्या ऑडिशन शॉर्टलिस्ट झाल्यानंतर त्यांना पुन्हा कॉल केले जातात. जर समजा एक 50 ऑडिशन आल्या तर त्या 50 ऑडिशन्समधनं समजा एक 10 ते 12 ऑडिशन्स आहेत की या ऑडिशन जवळ जाणारे आहेत त्या कॅरेक्टरच्यासाठी.
तर तो कास्टिंग डिरेक्टर त्या 12 जणांना परत एखादी स्क्रिप्ट पाठवतो, किंवा जर त्याला रिक्वायरमेंट वाटली तर तो त्या 12 जणांना सांगतो की आणखीन थोडी फाईन ऑडिशन करून किंवा त्यातले काही चेंजेस असतील तर तुम्ही पाठवू शकाल का. जे केल्यानंतर कदाचित 1-2 जण तेवढे बरे नाही करणार, 10 जण आणखीन छान करतील. सो त्या 10 जणांना नंतर कॉल करून ते त्यांच्या जे काही प्रोडक्शनचं स्टुडिओ असेल किंवा ऑफिस असेल तिकडे बोलवलं जातं, किंवा शूटिंग लोकेशन एखादं असेल तिथे त्यांना बोलवलं जातं प्रत्यक्ष ऑडिशनसाठी. कारण बरेचदा असं होतं, बरेचदा आधी सगळ्यात पहिली प्रोसेस रादर असते ऑडिशन पाठवायच्या आधी फोटो पाठवणं. जी आता आमच्याकडे सुद्धा, आपल्याकडे पण बऱ्याच ज्या ऑडिशन येतात तर आधी फोटो पाठवले जातात. फोटो शॉर्टलिस्ट झाल्यानंतर मग ऑडिशन पाठवले जातात. ऑडिशन शॉर्टलिस्ट झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष बोलवलं जातं बघायला, कारण शेवटी कॅमेऱ्यावर दिसणं प्रत्यक्ष दिसणं याच्यामध्ये फरक आहे. जेव्हा त्यांना प्रत्यक्ष बोलवतात तेव्हा परत त्यांना स्क्रिप्ट देऊन त्यांना प्रोफेशनल कॅमेरा जो त्यांच्याकडे असतो त्या कॅमेऱ्यामधनं, कारण ही ऑडिशन घरी शूट करून पाठवलेली असते, त्यामुळे त्यांची पुन्हा एकदा कॅमेऱ्यावरती ऑडिशन घेतली जाते. त्यातनं समजा 10 जणांमधले 6 ते 7 जण त्यांना आवडले किंवा त्या कॅरेक्टरला योग्य जाणारे असे असतील, तर त्या 6 ते 7 जणांबरोबर पुन्हा एक ऑडिशन होते, जी ऑडिशन मेकअप करून आणि प्रॉपर त्यांना जे कॉस्ट्युम आहेत, म्हणजे समजा एखादा कॅरेक्टर आहे जे चाळीमध्ये राहणारा एखादा लहान मुलगा आहे आणि त्याचे वडील आहेत समजा, यांच्यासाठी ऑडिशन चालली, तर त्या कॅरेक्टरना तसे कॉस्ट्युम दिले जातात आणि मग त्यांची ऑडिशन केली जाते. साधारण स्क्रीन टेस्ट वगैरे आपण ज्याला म्हणूयात, की तसा मेकअप तसा कॉस्ट्युम करून आता हा मुलगा किंवा हे कॅरेक्टर कसं दिसतंय. आता ते दिल्यानंतर मग त्या 6-7 जणांमधले कदाचित 3-4 जणच राहत असतील. आता त्या 3-4 जण फायनल झाल्यानंतर मग कॉल डिरेक्टर किंवा चॅनल किंवा अथॉरिटी जे कोणी असतील त्यांचा असतो, की या 3 जणांमधनं मग त्याच्यापुढे त्यांना पेमेंट विचारलं जातं. मग कॉन्ट्रॅक्ट असतं, मग तुम्ही अजून कुठे एंगेज नाही आहात ना, तुमचं अजून कुठे ऑलरेडी कमिटमेंट आहेत का, एखाद्याचं नाटक चाललंय किंवा एखाद्याची ऑलरेडी सिरियल चालली आहे किंवा फिल्म चालली आहे. सो मग वेळ देणारा, बजेटमध्ये बसणारा आणि ऍक्टिंग टॅलेंट असणारा, अशा सगळ्या कॅटेगरीमध्ये जो कलाकार फिट बसेल त्याला फायनली सिलेक्ट केलं जातं. सो साधारणपणे ऑडिशनची स्क्रिप्ट आल्यानंतर इथपर्यंत ही प्रोसेस असते. मग पुढे कॉन्ट्रॅक्ट वगैरे होऊन पुढे शूट चालू होतं. बरं, पण मग असं किती वेळ सातत्य ठेवलं ऑडिशन देण्याकरता तर कुठल्या क्षणी ब्रेक मिळू शकेल? मी असं सांगेन की एकतर ऑडिशन सातत्य तुम्हाला ठेवणं गरजेचं काय आहे, कारण कुठल्या क्षणी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या सगळ्या म्हणजे टेक्निकल तुमची तयारी आणि हे सगळे भाग आहेतच, पण तुमचं नशीब हा सुद्धा एक खूप एक वेगळा फॅक्टर आहे. योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य कॅरेक्टरसाठी तुम्ही तिथे पोहोचणं किंवा ती ऑडिशन देणं हेही गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला सातत्य गरजेचं आहे. तुम्ही एक 10 ऑडिशन द्याल आणि मग कंटाळा कराल, कदाचित 11वी ऑडिशन ही तुमच्यासाठी असेल आणि ह्याचा विचार आपण करत नाही. तुम्ही जर सातत्याने ऑडिशन देत राहिलात, तुम्ही स्वतःची काय म्हणूयात, जे मी आता म्हटलं, म्हणजे नुसतंच आपण ऑडिशन देत राहतोय म्हणजे ऑडिशनच द्यायची का, तर नाही, बाकी गोष्टी आहेत. तुम्ही साईड बाय साईड तुम्ही थिएटर करू शकता, रादर तुम्ही थिएटर करता करता ऑडिशन देऊ शकता, तुम्ही एकांकिका करू शकता, तुम्ही अभिवाचन करू शकता, तुम्ही व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम करू शकता. या सगळ्यांमधनं तुम्ही एक ऍक्टर म्हणून डेव्हलप होणार आहात. त्याचबरोबर या सगळ्यांमधनं कलाकार म्हणून तुमची अनेकांची ओळख होणार आहे. बरोबर. आणि मगाशी जे ओळखीने काम मिळतं हा जो आपला प्रश्न होता ना, तर तो प्रश्न तिथे होतो की समजा मी व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम करतोय. बरेचदा असं झालंय की मी सुद्धा आकाशवाणीला जेव्हा रेकॉर्डिंगसाठी गेलो होतो किंवा एका कंपनीसाठी डबिंगसाठी किंवा व्हॉइसिंगचं काम मी करायचो, तर तिथे आवाज ऐकल्यानंतर अरे मग तू कामही करतोस का, मग एक प्रोजेक्ट आहे म्हणून त्या कामावरती मला एक सिरियल मिळाली होती. सो असंही होतं बरेचदा की तुमचं कुठलं तरी एक काम तुम्हाला दुसरं कुठलं तरी काम देतं, कारण तुम्ही माणसांशी कनेक्ट होत राहतात. तुम्ही फक्त ऑडिशन मला द्यायचे असं म्हणून राहाल तर ते कधीच शक्य होणार नाही. त्यामुळे सातत्य तुम्हाला ठेवायचं आहे, पण ते करताना सायमल्टेनियसली तुम्हाला बरोबर बाकी या सगळ्या गोष्टी करत राहायच्यात, जेणेकरून तुम्हाला, पण मला असं वाटतं की 100% तुम्हाला सक्सेस मिळूच शकतो तुम्ही या वेने किंवा या प्रोसेसने गेलात तर. कारण योग्य मेहनत, पेशन्स आणि योग्य ठिकाणी पोहोचणं, योग्य व्यक्तीकडे ऑडिशन देणं, आणि हे सोपं आहे. आता ऑनलाईन सगळ्या, एखादी सिरियल चालली तर सिरियलचं प्रोडक्शन हाऊस आपल्याला माहिती असतं, ज्याचा पत्ता ऑनलाईन असतो, माणसं ऑनलाईन असतात. तुम्ही थिएटरचं ट्रेनिंग घ्यायला इतक्या अप्रतिम इन्स्टिट्यूट आहेत किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत, पृथ्वी थिएटर किंवा अशी मोठी मोठी किंवा आविष्कार सारख्या संस्था आहेत जिथे तुम्ही थिएटर करू शकता.
सो ही सगळी माणसं जी तुम्हाला पडद्यावर दिसत आहेत किंवा हे कलाकार दिसत आहेत, पहिले ते तितके रिचेबल नव्हते. पण आता प्रत्येक जण इन्स्टाला आहेत, फेसबुकला आहेत, किंवा बाकी प्रत्यक्ष तुम्ही जाऊन एखाद्या नाटकाला कोणाला तुम्ही भेटू शकत नाही असं नाही, किंवा त्यांना बघू शकत नाही, त्यांना ऑब्झर्व करू शकत नाही, काही वर्कशॉप्स अटेंड करू शकता. बेसिकली प्रॉपर ट्रेनिंग घेऊन तुम्ही या गोष्टी केल्यात तर ते 100% शक्य आहे. बरोबर. आता पुढचा महत्वाचा प्रश्न असा की ज्या वेळेला मला असं दिसतंय की ओके ऑडिशन झालीये, पण कदाचित मी त्या ह्याच्यापर्यंत पोहोचलोय सुद्धा की कदाचित माझं सिलेक्शन होईल आणि काहीतरी घडतं आणि माझं सिलेक्शन होत नाही, आणि असं बऱ्याच वेळा घडतं. सो हे जे रिजेक्शन आहे किंवा हा जो नकार आहे तो कसा पचवू, त्याच्याकडे कसं बघू? माझा एक मित्र आहे, जवळपास एक 25 ते 30 वेळा, म्हणजे आम्ही जेव्हा भेटलो होतो तेव्हा तो खूप फ्रस्ट्रेट झाला होता आणि मला सांगत होता, अरे की म्हणे संकेत 25 वेळा मी लीडसाठी माझं सिलेक्शन झालं, आणि मग की ओके आता हे फायनल आहे, मी लीडसाठी कास्टिंग माझं झालंय, आता मला वाटतं की आता शूट चालू होणार आणि कुठेतरी माशी शिंकते. आणि हा माझा एक मित्र आहे, असे अनेकांचे हजारो मित्र असतील, हजारो अनुभव असतील. आणि मग तो म्हणे की मला फोन येतो की सॉरी पण काही कारणाने तुमचं नाही सिलेक्शन होऊ शकत आहे. तर म्हणे फ्रस्ट्रेशन येतं, टेन्शन येतं रे, म्हणे की काय म्हणजे आपण कुठे चुकतोय, मी मेहनत घेतोय, मी सगळं हे करतोय. सो त्याला मी तेव्हा हे सांगितलं की 25 वेळा इतकं तर आहे की तुझं लीडसाठी स्क्रीन टेस्ट पर्यंत तू जातोयस किंवा फायनल सिलेक्शन पर्यंत तू पोहोचतोयस, याचा अर्थ तुझ्यामध्ये पोटेन्शियल आहे. आता कदाचित तू तुझं मार्केटिंग करायला कमी पडत असशील, कदाचित तुझे कॉन्टॅक्ट्स लावायला किंवा त्या लोकांपर्यंत पोहोचायला तू कमी पडत असशील, कदाचित त्या कॅरेक्टरसाठी तू जात नसशील, कदाचित तुझी मेहनत कमी पडत असेल. हे जर पॉइंट तू ड्रॉ केलं, हे लिहून काढलेस की साधारण काय मुद्दे असू शकतील, आणि त्यातल्या एकेका मुद्द्यावर जर तू काम करत गेलास तर 25 मुद्दे तर नक्कीच नसणार आहेत. आणि लकीली त्याला त्याच्या पुढच्या आता तो स्क्रीनवर दिसतोय किंवा त्याला त्याचं कामही चालू आहे एका चांगल्या कॅरेक्टरसाठी. सो माझं म्हणणं असं की आपण कुठेही मानसिकता आपली डळमळू द्यायची नाही, किंवा आपल्याला बाबा नाही आपलं सिलेक्शन होत आहे किंवा आपल्याला त्या कॅरेक्टरला आपण नाही जातो, तर जर तुम्ही पेशन्स ठेवलेत तर शक्य आहे. अभ्यास, मेहनत हे जर तुमचं असेल आणि पेशन्स असतील तर तुम्हाला नशीबही साथ देतं. बरोबर. आता अर्थात शेवटच्या प्रश्नाकडे, कारण की आपण ह्यावरती बरंच काही बोललो, बऱ्याच काही त्याच्यातल्या टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या, पण मुख्य म्हणजे असं असतं की असं तर नाहीये की आज उठलो आणि लगेच ऑडिशन दिली आपण. म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मुलं याच्याकरता प्रयत्न करत असतात, किंवा आपण म्हणूया भारतातनं, जगभरातनं ह्या क्षेत्राकरता असणारं जे आकर्षण आहे ते अजिबातच कमी नाहीये, ते आहेच आहे. तर मग जर का आता मला ठरवायचंय की ओके मला ऑडिशन द्यायची आहे, मला या क्षेत्रात यायचंय, तर मग ते मी काय करायला हवं, त्याच्यासाठी मी माझ्या कुठल्या गोष्टी बघायला हव्यात, चेक करायला हव्यात, आणि खरंच हे आहे तितकं सोपं वाटतंय का, आहे का, आणि नक्की कसं बघायला? 100% कुठलीच गोष्ट सोपी नाहीये. म्हणजे मी आज विचार केला की मला ऍक्टर व्हायचं आहे आणि माझं नशीब खूप दांडगं आहे आणि माझे कॉन्टॅक्ट खूप चांगले आहेत, माझ्याकडे समजा खूप पैसे आहेत आणि सगळंच समजा सगळ्याच गोष्टी फेवरेबल आहेत, सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, आणि उद्या मला काम जरी मिळतं तरी मला काम पटकन मिळू शकतं एक वेळ, पण ते नाही टिकत. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यामुळे ही गोष्ट इतकी सोपी नाहीये, हे सगळ्यात पहिले रादर सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. ऑडिशन ही एक सिलेक्शन प्रोसेस आहे बेसिकली. तर त्यामुळे तुम्ही कितीही लहान असाल आणि कितीही मोठे असाल, तुम्हाला त्या प्रोसेसमधनं जावंच लागतं, कारण ती प्रोसेस गरजेची आहे. ती प्रोसेस तुम्हाला शिकवते. डायरेक्ट तुम्ही स्क्रीनवर गेलात आणि मला उद्या फोन आला आणि ओके तुला काम करायचंय असं नाही होत. कितीही मोठा असेल व्यक्ती तरीही, कितीही मोठा, कितीही स्टार असेल किंवा स्टार किड असेल तरी सुद्धा ऑडिशन प्रोसेस ही कोणालाही चुकलेली नाही. आणि नुसतीच ऑडिशन प्रोसेस चुकली नाही. बरेचदा आपल्याला असं वाटतं की स्टार किड आहेत, त्यांना काय काम मिळत असेल, त्यांना मग नेपोटिझम म्हणा, मराठी म्हणा, हिंदी म्हणा, जे काही असेल, पण खूप डिफिकल्ट असतं त्यांच्यासाठी सुद्धा. अनेक जण असे आहेत की जे वर्कशॉप पहिले करतात, पहिले प्रॉपर थिएटर ट्रेनिंग पहिले का घेतलं जातं, किंवा बरेचदा कोणालाही ट्रेनिंग घ्या असं का सजेस्ट केलं जातं, किंवा बेस तुम्ही शिका. कारण आम्ही नेहमी गमतीत म्हणतो की क्रिकेट आणि ऍक्टिंग याच्यावर बोलायला सगळेच उतावीळ असतात,
म्हणजे ट्रेनिंग असो नसो, कोणी अरे काय त्या ऍक्टरने वाईट काम केलं, काय तो पिक्चर वाईट आहे, किंवा काय तो क्रिकेटर वाईटच खेळला, किंवा त्याला नीट बॉलच टाकता आला नाही वगैरे, तुम्हाला घरात बसून स्क्रीनवर बघून कमेंट करणं सोपं आहे, पण त्याच्या मागे त्यांची मेहनत प्रचंड असते. सो ते ट्रेनिंग का रिक्वायर्ड आहे की तुम्ही प्रॉपर एखादं वर्कशॉप करा, प्रॉपर ट्रेनिंग घ्या. मग ते कोणाहीकडे, ते डायरेक्ट इनडायरेक्ट कसंही असेल, तुम्हाला जाऊन एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग नाही घेणं शक्य आहे, तर तुम्ही एखाद्या दिग्दर्शकाला असिस्ट करू शकता, तुम्ही एखादा एकांकिकांचा किंवा एखादा नाटकाचा ग्रुप जॉईन करू शकता. माझं म्हणणं एक आहे की तुम्ही कॉन्टॅक्ट वाढवा, चांगले कॉन्टॅक्ट वाढवा, आणि असे कॉन्टॅक्ट वाढवा की जे जेन्युइनली इंडस्ट्रीमध्ये काम करतायत आणि चांगलं काम करतायत. असे वाढवू नका की बरेच जण या लोकांपासून अंडरलाईन सावध राहा की अरे मी तुला स्टार बनवेन, तू ये माझ्याकडे, मी तुला काम देईन, तू ये, मी तुला बघ एकांकिकेत तू माझ्या काम कर, नाही तुला सगळ्यांनी स्टार बनवला किंवा तू लीड मध्ये घेतला वगैरे. असे बरेच दिग्गज लोक आपल्याकडे आहेत, ज्यांच्या नादाला लागू नका, 4 हात लांब राहा त्यांच्यापासून. अशा लोकांकडे ट्रेनिंग घ्या की ज्यांना खरंच अनेक NSD केलेले आहेत, किंवा आता जसं मास्टर ऑफ थिएटर आर्ट मी केलंय तसे माझ्याबरोबरचे अनेक जण वर्कशॉप्स कंडक्ट करतायत, ललित कला केंद्र मध्ये अनेक जण आहेत. कारण आम्ही त्याच्यामध्ये 1000 मार्कांचे प्रॉपर पेपर दिलेत, आम्ही त्याचा अभ्यास केलाय, आणि मग तेव्हा काही गोष्टी आम्ही सांगू शकतो. इव्हन अजूनही मी वेगवेगळ्या लोकांची वर्कशॉप अटेंड करतो. जर नवीन कोणाचं असेल, मग अजित भगत सर जे एक्सपायर झाले, तर त्यांचं शेवटचं आविष्कारचं वर्कशॉप सुद्धा मी केलं होतं, किंवा उमेश कुलकर्णी असतील त्यांचं शूट अ शॉट जे वर्कशॉप आहे. अशी खूप वेगवेगळी वर्कशॉप्स आहेत. स्वतःला अपडेट ठेवा, आणि आता खूप सोपं आहे लोकांची पारख करणं. त्यामुळे आपले कान नाक डोळे जर नीट उघडे ठेवले तर तुम्ही योग्य ट्रेनिंग घेऊ शकाल. योग्य ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला ऑडिशनची माहिती तिथून मिळू शकेल, तुम्हाला काम मिळू शकेल. आणि अर्थात या सगळ्याचं सातत्य जर तुम्ही ठेवलं आणि मनापासून काम केलं तर डेफिनेटली कितीतरी कलाकार आहेत. जर आत्ता आपण पाहिलं तर नवीन सिरियल इतक्या आहेत, नवीन फिल्म्स एवढ्या आहेत, आणि त्याच्यामध्ये काम करणारे, नाटकांमध्ये काम करणारे नवीन कलाकार इतके आहेत की काम मिळणं खूप सोपं झालंय, पण आपल्या लक्षात राहणारे कलाकार कमी आहेत. त्यामुळे आता काम मिळतंय, तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मेहनत करायची आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, आणि अर्थात तो तुम्ही केलात तर यश हे काही अवघड नाहीये. मला असं वाटतं की हे प्रश्न आपल्याला दरवर्षी येतच राहणार आहेत पालकांकडनं, आपल्या सगळ्या नवीन कलाकारांकडनं. त्यामुळे हे प्रश्न न संपणार आहेत, आणि याच्या बाबतीतली चर्चा सुद्धा न संपणार आहे. पण तरी जास्तीत जास्त आपण प्रयत्न केलेला आहे ह्याच्यावरती उत्तर द्यायचा. पण तुम्हालाही जर का ऑडिशनच्या संदर्भात अजून काही नव्याने प्रश्न पडले असतील, किंवा तुम्हाला जर का काही असे इन्सिडेंट अनुभवाला आले असतील, काही प्रसंग अनुभवाला आले असतील, तर ते जरूर आमच्या खालच्या या कमेंट बॉक्समध्ये लिहा, की जेणेकरून आमच्यापर्यंत ते जरूर पोहोचतील. आणि मग जर का आपल्याला असं वाटलं की ओके ह्याच्यावरती आपण नव्याने काही बोलणं अपेक्षित आहे, तर हा पॉडकास्ट अजून नवीन प्रश्नांचं, अजून नव्या उत्तरांसह आम्ही नक्कीच तुमच्या समोर घेऊन येऊ. पण खरंच थँक्यू सो मच, कारण की हे एक हाती सगळ्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं होतं. कारण की प्रत्येक वेळेला येणारे प्रश्न सारखे आहेत, जरी त्याचं फ्रेमिंग वेगवेगळं असलं तरी पडणारे प्रश्न सारखे आहेत. सो त्यामुळे उत्तर एकाच वेळेला जाणं अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे खरंच थँक्यू सो मच की इतक्या अगदी प्रामाणिकपणे, मुख्य म्हणजे ही सगळी उत्तरं दिली आहेत, जी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो सगळ्यांना द्यायचा. आणि तुम्ही अर्थातच वेद भेट बघत राहा. आम्ही सीझन 2 आता सुरू केलेला आहे नवीन विषयांसहित. सो त्यामुळे याला नक्की रिस्पॉन्स द्या, सबस्क्राईब करा, आणि त्याचबरोबर अर्थात हे चॅनल आणि हा एपिसोड शेअर करा तुमच्या सगळ्या लोकांपर्यंत. आणि थँक्यू सो मच फॉर युअर रिस्पॉन्स.